यूपीएससीचा रिझल्ट आला। आदित्य श्रीवास्तव देशातून पहिले आले आणि मराठी उमेदवारांचा जर त्यात विचार केला तर 8.6% इतकेच मराठी उमेदवार या स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेले आहेत। तर आपण म्हणतो मराठी पाऊल पडते पुढे, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये का बरं मागे, हे असं का घडतंय? तर मग आज आपण स्पर्धा परीक्षांवरती काही बोलणार आहोत। ग्रामीण भागातील मुलं मुली स्पर्धा परीक्षांबाबत का गंभीर होत नाही आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी त्यांना काय काय अडचणी येतात यावर आपण बोलणार आहोत। त्यासोबतच मी तुम्हाला 3 असे अधिकारी जे आहेत की जे ग्रामीण भागातून आणि अतिशय म्हणजे अशिक्षित कुटुंबातून पुढे आलेले आहेत, तर त्यांचे मी तुम्हाला आज रेफरन्स देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। आता बघा, स्पर्धा परीक्षा न देण्याची कारण काय काय असतात। तर आपलं पहिलं एक कारण असतं की मी ग्रामीण भागातील आहे। तर हा आपण न्यूनगंड तयार केलेला असतो की स्पर्धा परीक्षांसाठी यूपीएससीचा अभ्यास करायला दिल्लीला जावं लागतं, एमपीएससीचा अभ्यास करायला पुण्या मुंबई सारख्या शहरातच जावं लागतं आणि मग तिथे राहूनच अभ्यास होतो आणि ग्रामीण भागात काही अभ्यास होणार नाही आणि त्यामुळे मग मी काही स्पर्धा परीक्षा देत नाही असं बरेचसे मुलं सांगतात। परंतु विष्णू आवटी सर, हे बघा, हे त्यांचं पुस्तक आहे साहेब काय नाना मी साहेब झालो आणि त्यांचा फोटो मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे आहेत विष्णू आवटी सर। तर हे उपेक्षित सालगड्याचा मुलगा ते IRS अधिकारी अशी त्यांनी मजल मारलेली। अतिशय जीव घेणा संघर्ष आहे त्यांचा, कुठलाही क्लास न लावता आणि सेल्फ स्टडी त्यांनी केलेला आहे। यूपीएससीतून IRS पदी त्यांची निवड झालेली आहे। जून 13 पासून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि जून 16 मध्ये म्हणजे 3 वर्षात त्यांना हे यश मिळालेलं आहे। आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जर त्यांची सांगायची म्हटलं तर वडील एक डोळ्याने अंध, आईला ऐकू येत नाही आणि आई वडील जर रस्त्याने चालले तर गावातील आजूबाजूचे लोक म्हणायचे आंधळ्या बहिऱ्याची जोडी चालली बघा। बघा कसे असतात लोक, एखाद्याच्या शारीरिक व्यंगावरती किती म्हणजे कितपत टीका करायची, कितपत त्यांना दुःख द्यायचं, हे समाजात भरपूर असे लोक असतात की शारीरिक व्यंगावरून पण नाव ठेवतात। आणि हे स्वतः विष्णू आवटी सर जे आहेत त्यांना सुद्धा एका कानाने ऐकायला कमी येत होतं आणि हे सगळं त्यांनी बाजूला ठेवून आणि फक्त अभ्यासावरती त्यांनी फोकस केलं। ते म्हणायचे मला एका कानाने ऐकायला कमी येतं, परंतु हे माझ्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मला उपयुक्त ठरलं। तर कसं, तर ते म्हणायचे की एका कानाने ऐकू येत नाही हे माझ्या पथ्यावर पडलं, कारण आजूबाजून किती गोंगाट असला, किती म्हणजे गर्दी असली तरी मला ते ऐकू येत नसल्यामुळे माझ्या अभ्यासावरती त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही आणि मी म्हणजे एकाग्र चित्ताने पूर्ण फोकस माझ्या अभ्यासावरती देऊ शकले। त्यानंतर आहेत भरत आंधळे सर। भरत आंधळे सर यांचं हे गरुड झेप नावाचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण जीवन प्रवास सांगितलेला आहे। आणि त्यानंतर आहेत आपले डॉक्टर राजेंद्र भारुड सर, त्यांचं पण हे एक पुस्तक आहे की मी एक स्वप्न पाहिलं। आणि हे जे मी तुम्हाला अधिकाऱ्यांची नावं सांगितली, भरत आंधळे सर, राजेंद्र भारुड सर, त्यानंतर विष्णू आवटी सर, हे सर्व ग्रामीण भागातूनच आलेले आहेत। त्यांना कुठली अशी शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती, घरची परिस्थिती बेताची होती, फक्त त्यांनी एक ध्येय ठरवलं आणि ते ध्येयापर्यंत ते प्रवास करत गेले आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये ते पास झाले आणि चांगल्या अधिकारी पदावरती त्यांची निवड झाली। तर आपण सुद्धा, मी ग्रामीण भागातील आहे, मला काही स्पर्धा परीक्षा देणं जमणार नाही असा विचार करायचा नाहीये आणि आपण सुद्धा प्रयत्न करायचे। त्यानंतर दुसरं आहे की माझी परिस्थिती गरिबीची आहे। तर बरेचसे मुलं काय म्हणतात की मी पण परीक्षा दिल्या असत्या, मी पण अभ्यास केला असता, परंतु माझी परिस्थिती गरिबी। बघा, परिस्थिती गरिबीची नसते, माणसाची मनस्थिती गरिबीची असते। बघा, डॉक्टर राजेंद्र भारुड सरांचं मी जर तुम्हाला आताच उदाहरण दिलं की त्यांची पण परिस्थिती इतकी गरिबीची होती की जे घरात ते राहत होते ते पण असं गळकं घर होतं आणि घरामध्ये त्यांची मावशी, मावशीचे मुलं, त्यांची आई हे सगळे राहत होते। आणि एकदा खूप असा जोराचा पाऊस येत होता, पूर्ण घर गळत होतं आणि जे मुलं होते ते खाटेवरती झोपलेले होते, फक्त तेवढेच म्हणजे जी जागा होती ती सेफ होती, बाकी सगळीकडे पावसाने पूर्ण ओलं झालेलं होतं। आई, मावशी सगळेजण असे चुलीजवळ बसले आणि त्यावेळेस त्यांची मावशी म्हटली की आपल्याला तरी बरं आहे, आपलं तरी घर आहे, पण गरिबांचं काय होत असेल बघा। म्हणजे
परिस्थिती यांची पण गरिबीची होती, परंतु ते स्वतःला गरीब मानत नव्हते आणि ते इतरांचा विचार करत होते. तर त्यामुळे गरिबी आणि स्पर्धा परीक्षा यांचा कुठलाही संबंध नाहीये. तर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज नसते. तुम्हाला जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम घेण्याची तुमची तयारी पाहिजे. त्यानंतर मी मगाशी जे उदाहरण दिलं विष्णू आवटी सर यांचं, तर विष्णू आवटी सर यांची इतकी गरिबीची परिस्थिती होती की घरात 2 वेळचं खायला जेवण पण नसायचं आणि गिरणीमध्ये खाली पडलेलं जे पीठ होतं ते जमा करून तो जो गिरणीचा मालक होता तो त्यांना थोड्या कमी पैशामध्ये ते पीठ द्यायचा. आणि विष्णू आवटी सर 3 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या गावी शाळेत जायचे आणि येताना एका हातात दप्तराची पिशवी, एका हातात ती पिठाची पिशवी ते घरी घेऊन येत. ते जेव्हा घरी यायचे त्यावेळेस त्यांची आई त्या पिठाच्या भाकरी बनवायची. तर कधी कधी पीठ हे कमी मिळायचं गिरणीतून आणि ते कमी मिळायचं आणि मग जेवढ्या भाकरी होतील तर तेवढ्या ते मुलांना द्यायचे आणि कधी कधी आई वडील हे उपाशीच झोपायचे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की परिस्थितीचा बाव करू नका. बुद्धिमत्ता जी आहे ना, बुद्धिमत्ता ती परिस्थिती बघून देवाने दिलेली नसते, ती सर्वांना सारखी असते. त्याचा वापर करा आणि जिद्द आणि कठोर परिश्रम आपण घ्यायची, कठोर परिश्रम घ्यायची आपली तयारी पाहिजे. तर आपण या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर आता एक राजेंद्र भारुड सरांचं मी तुम्हाला परत एक उदाहरण सांगते की त्यांची आई हातभट्टीवरती दारू विकून आणि त्यातून जे पैसे आहेत तर ते त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत. तर राजेंद्र भारुड सर हे 4वी-5वीत असतील तर त्यावेळेस ते अभ्यास करायचे संध्याकाळी आणि घरात लाईटची सोय नव्हती. त्यामुळे ते काय करायचे, सायंकाळच्या वेळेस बाहेर ओट्यावर बसून उजेडात जेवढं दिसतं तेवढ्या वेळात ते अभ्यास करत होते. तर एकदा काय झालं, ते असेच अभ्यास करत होते आणि दारू पिण्यासाठी गिऱ्हाईक तिथे आले, त्यांच्या घराच्या बाहेर बसले आणि एकाने सांगितलं जा चखना घेऊन ये. पैसे दिले आणि सांगितलं की थोडेसे फुटाणे वगैरे दुकानातून घेऊन. आणि त्यात हे जे राजेंद्र भारुड सर आहेत ते एस टी कॅटेगरीचे. मग त्यावेळेस जातपात म्हणजे जास्तच चालायचं आणि मग दुकानदार त्यांना सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये उभा करायचं, सगळ्यात शेवटी त्याला माल द्यायचा, हे खालच्या जातीचे आहेत असं म्हणून. आणि मग तास 1.5 तास तो दुकानदार उभं करायचा, बाकी सगळ्यांचं सामान दिल्यानंतर मग त्यांना द्यायचं. आणि मग असं त्याने तास 1.5 तास उभं केलं आणि मग त्यांना ते फुटाणे काय होतं चखना तो दिला आणि ते घरी आले. थोडे चिडत असे रागातच ते घरी आले की माझा एवढा वेळ वाया गेला, अभ्यास करत होतो मी. आणि नंतर परत एक गिऱ्हाईक आला आणि परत ते पण पैसे देऊ लागले आणि जा दुकानातून काहीतरी घेऊन ये. मग त्यावेळेस ते खूप चिडले आईवरती की माझा अभ्यास होत नाही, हे प्रत्येक जण मला दुकानातून काही ना काही आणायला सांगतायत. तर मग त्यावेळेस त्या आईने त्यांना विनंती केली की माझ्या मुलाला तुम्ही दुकानात पाठवू नका काय आणायला, दुसरं कोणाला तरी पाठवा. तर त्यावेळेस ते जे गिऱ्हाईक होतं, जो गृहस्थ होता, तो त्या आईला म्हणाला आणि त्या राजेंद्र भारुड सर यांना म्हणाला शिकून तू कोणता मोठा डॉक्टर कलेक्टर होणार आहेस. आणि त्यावेळेस त्या आईने त्यांना ते उत्तर दिलं की ती आई म्हटली होय मना बी पोऱ्या एक दिन डॉक्टर कलेक्टर होईल. म्हणजे त्यांनी त्या भाषेत त्यांना उत्तर दिलं आणि खरंच त्या माऊलीचे शब्द देवाने सुद्धा ऐकले आणि राजेंद्र भारुड सर हे पुढे MBBS झाले, डॉक्टर पण झाले आणि कलेक्टर पण झाले. म्हणजे कोणाच्या आताची जी परिस्थिती त्याच्यावरून तुम्ही त्याच्या भविष्यकाळाचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे आपली परिस्थिती जरी गरिबीची असली पण आपण जर ध्येय निश्चित केलं आणि त्या दिशेने वाटचाल केली तर आपण सुद्धा त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता पुढची 3 नंबरची गोष्ट जी आहे की स्पर्धा परीक्षा मुलं का देत नाही, तर इंग्लिश येत नाही. बरोबर, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज, इट्स नॉट अ नॉलेज. जेव्हा राजेंद्र भारुड सर हे MBBSला गेले त्यावेळेस ते सगळ्यात शेवटच्या बाकावर बसलेले असायचे. सगळे मुलं हायफाय इंग्लिश बोलणारे, एकदम टकाटक कपडे वगैरे आणि हे आपले फाटके स्लीपर, फाटके कपडे, असं म्हणजे गरिबीची परिस्थिती होती. आणि त्यांना उत्तर यायचे परंतु इंग्लिश येत नसल्यामुळे ते बोलत नव्हते. आणि त्यांच्या मॅडमच्या, गडकरी मॅडम म्हणून त्यांना शिक्षिका होत्या, त्यांच्या ते लक्षात आलं की यांना उत्तर सगळे येत आहे पण हे बोलत नाही. तर त्यांनी विचारलं की राजेंद्र तू उत्तर का देत नाहीस. तर त्यांनी सांगितलं की मला इंग्लिश येत नाही. मग त्या मॅडमने जे सांगितलं तेच मी तुम्हाला पण सांगते की त्यांनी सांगितलं इंग्रजी फक्त एक भाषेचं माध्यम आहे, ती नॉलेज नाही आहे, इंग्रजी म्हणजे ज्ञान नाही आहे. आणि तुला जर चांगला डॉक्टर व्हायचं आहे तर त्यासाठी
इंग्रजी आलंच पाहिजेत असं काही नाही, इंग्रजी सरावाने येऊ शकतं, परंतु ज्यांना इंग्रजी येतं ते चांगले डॉक्टर होतील असं नाही. आपलं कुठलंही जे नॉलेज असतं ना ते आपल्या मातृभाषेतून आपण पटकन आत्मसात करू शकतो. त्यामुळे इंग्रजी येत नाही म्हणून आपण स्पर्धा परीक्षा द्यायचेच नाही आणि स्पर्धा परीक्षांचा विषयच सोडून द्यायचा असं अजिबात करायचं नाही. आपल्यात ती क्षमता आहे, आपलं इंग्रजी जरी बोलता आलं नाही सरावाने आपल्याला ते आत्मसात होईल, परंतु आपल्या मातृभाषेतून जरी आपण जे नॉलेज आहे ते घ्यायला काही हरकत नाही. म्हणून इंग्रजीचा बाऊ करायचा नाही आणि स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त इंग्रजीच हा एक विषय असतो असं नाही, इतर पण विषय असतात. त्यामुळे इंग्रजीचा तुम्ही बाऊ करायचा नाही, सरावाने ती आपोआप येते आपल्याला. परंतु जे नॉलेज आहे ना, अभ्यास करताना आहे ना तुम्ही कंटेंट जो आहे ना तो लक्षात ठेवायचा. आता बरेचसे मुलं, मी मागे एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये म्हणायचे की हे विषय हे पारंपरिक विषय झाले, पारंपरिक पुस्तकं झाले, ही विसरा. परंतु हे बघा, परीक्षा कोणी घेऊ दे, MPSC, UPSC, जिल्हा नियोजन मंडळ घेऊ दे, IBPS घेऊ दे, TCS घेऊ दे, कंटेंट जो आहे ना तो तुमचा कधी बदलणार नाही. मराठी व्याकरण पूर्वी जे होतं आजही आहे. मी 12 वर्षानंतर पण आज माझं व्याकरण तसंच तसं माझं पूर्ण लक्षात आहे, कारण कंटेंट पूर्ण मी आत्मसात केलेला होता. आज ग्रामसेवक आणि मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण यांचा फारसा संबंध येत नाही, परंतु 12 वर्षांपूर्वीचं पण आज माझ्या लक्षात आहे. कारण कंटेंटचं जे आहे ना ते एकदा तुम्ही आत्मसात केलं ना तर शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहील. म्हणून घोकंपट्टी करायची नाही, कंटेंटचं तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि इंग्लिशचा बाऊ अजिबात करायचा नाही. तर आता हे आपण बोललो, हे जे स्पर्धा परीक्षांना देण्यामागची काय कारणं होती ते आपण त्याविषयी बोललो. तर आता अडचणी काय काय येतात. समजा आता तुम्ही स्पर्धा परीक्षांना सुरुवात जर केली तर काय काय तुमच्या रस्त्यामध्ये, तुमच्या मार्गात काय काय अडचण येतात. पहिली अडचण येते निगेटिव्ह थिंकिंगचे लोक. बघा, विष्णू आवटी सर यांनी जेव्हा MPSCची तयारी करायला सुरुवात केली, MPSCचा फॉर्म कसा भरायचा हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी एक फॉर्म विकत आणला, परंतु जर चुकला तर आपल्याला परत पैसे लागतील, म्हणून त्यांनी मग काय केलं, तो फॉर्म जे MPSCची तयारी करत होते त्या सरांकडे तो फॉर्म घेऊन गेले आणि सांगितलं मला एवढं भरण्यासाठी मदत करा. तर त्यावेळेस त्या शिक्षकाने त्यांच्याकडे असं बघितलं आणि सांगितलं, हे MPSC करणं हे काही येडागाबाळाचं काम नाही. आणि त्यांनी त्याला खूप सुनावलं त्यांना आणि त्यांनी काय तो फॉर्म भरला नाही. मग त्या विष्णू आवटी सरांनी ठरवलं की कोणाकडे मदत मागायची नाही, आपण आता स्वतःच फॉर्म भरूया. मग त्यांनी त्याची झेरॉक्स केली आणि ते झेरॉक्सवरती तो फॉर्म भरला. अशा पद्धतीने निगेटिव्ह थिंकिंगचे लोक पदोपदी पावलोपावली तुम्हाला मिळतील, परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचं. आता भरत आंधळे सर जेव्हा UPSCची तयारी करत होते तेव्हा त्यांनी आपल्या मनाशी खुणगाठ बांधली होती की मी UPSC करणार. आणि 2000 मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि 2010 मध्ये त्यांना यश मिळालं. म्हणजे 10 वर्ष. असं आहे का एका म्हणजे UPSCची तयारी सुरू केली आणि 10 वर्ष लागतील? नाही, तर कोणी पहिल्या प्रयत्नात पास होईल, कोणी तिसऱ्या. परंतु भरत आंधळे सरांना बघा प्रत्येक वर्षी त्यांना नोकरी मिळत गेली. 2003 मध्ये PSI, 2004 मध्ये रेल्वे TC, 5 मध्ये जलसंपदा विभाग, 7 मध्ये LIC अधिकारी, 2008 मध्ये समाज कल्याण खात्यात नोकरी. अशा म्हणजे प्रत्येक वर्षी नोकरी मिळायची, परंतु ते जॉईन होत नव्हते. कारण की त्यांना त्यांचं जे टार्गेट त्यांनी ठरवलेलं होतं की मी UPSC पास होणार, UPSCतूनच पोस्ट मिळवणार. तसं आपण पण एखादं टार्गेट आपल्या मनाशी पक्क करा. निगेटिव्ह थिंकिंगचे लोक तुम्हाला पदोपदी भेटतील तर त्यांना प्रत्युत्तर करत बसू नका, त्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यांना उत्तर हे आपल्या यशातूनच द्यायचं असं आपण ठरवूया. त्यानंतर जेव्हा भरत आंधळे सर या सर्व परीक्षा देत होते, मग मध्ये घरी जाणं त्यांनी बंद केलं आणि त्यावेळेस मग आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक त्यांच्या घरच्यांना सांगायचे की याने तिकडेच लव्ह मॅरेज केलं म्हणून हा घरी येत नाहीये. बघा कसे असतात लोक, लगेच कन्क्लुजन काढून आणि तयार असतात. पण मग त्यावेळेस ते त्यांना प्रत्युत्तर काही देत नव्हते. तसं आपण पण करायचं आहे की आपल्याला लोक नुसते MPSCची UPSCची तयारी करायला लागलं तरी काही काही लोक लगेच कलेक्टर साहेब म्हणून आपल्याला हिनवायला सुरुवात करतात. तर आपण त्यांना कुठलंही उत्तर द्यायचं नाही. आपण आपल्या अभ्यास. नंतर 2 नंबरचं आहे, 2 नंबर अडचण येते आकर्षण. अनेक प्रकारचे आकर्षण आपल्याला भुलवत असतात. बघा, ज्या सकारात्मक गोष्टी असतात ना, ज्या पॉझिटिव्ह थिंकिंग असतात ना, त्या जाणीवपूर्वक करावं लागतात. परंतु निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात ना त्यांचं प्रचार प्रसिद्धी करावी लागत नाही, ते आपोआप तिकडे मन ओढलं जातं. त्यामुळे काय करायचंय, आपण जेवढं आपल्याला पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं राहायचं, जेवढं सकारात्मक बोलता येईल तेवढं बोलायचंय आणि आकर्षणांना बळी पडायचं नाही.
गर्लफ्रेंड आणि स्पर्धा परीक्षा या दोघांचं जमत नाही, लक्षात ठेवा बरं का. कारण गर्लफ्रेंडला स्पर्धा परीक्षांचं वावडं असतं, स्पर्धा परीक्षांना गर्लफ्रेंडचं वावडं असतं. आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची खरी मैत्रीण जर कोणी असेल तर ती अभ्यासिका असते. सुबह से लेकर शाम तक आणि शाम से लेकर सुबह तक, सुखदुःखात प्रत्येक वेळेस तीच त्याला सोबत करत असते. आणि मित्र जर म्हटला तर पुस्तक हाच आपला खरा मित्र असतं. आणि हे पुस्तकं जे असतात ना ते आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही बघा. प्रत्येक वेळेस पुस्तक आपल्याला खरंच बोलतात. आणि पुस्तकं जे आहे ना ते माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. हे आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एंट्रीच्या तिथेच आम्ही लिहून ठेवलेलं आहे की पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात. त्यामुळे आपल्याला रद्दी व्हायचं नाहीये म्हणून आपण पुस्तकं वाचायची आहे. तर भरत आंधळे सर यांचा UPSCचा लास्ट अटेम्प्ट होता आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण लग्न करायचं. या आपल्याकडे आता पोस्ट नाहीये, काही नाही, आपण परीक्षा दिलेली परंतु रिझल्ट काय येईल माहिती नाही. तर अशा परिस्थितीत आपल्याला कोण मुलगी देतं हे आपण बघूया. आणि मग त्यांनी लग्नासाठी मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली. तर त्यावेळेस मुलींचे वडील म्हणायचे की आता नाही, पुढच्या वर्षी बघू ना, आता मुलीला मंगळ चालू आहे असं म्हणायचे. आणि मग त्यांनी ठरवलं या परिस्थितीत मला जो कोणी मुलगी देईल मी त्या मुलीशी मी लग्न करेन. आणि त्यांनी मग लग्न ठरवून टाकलं. एक मुलगी त्यांना सांगून आली आणि मुलगी डॉक्टर होती. त्यांनी लग्न ठरवून टाकलं आणि सांगितलं की पुढच्या वर्षी आपण, लग्नाची तारीख पण ठरवून ठेवली, पुढच्या वर्षी आपण लग्न करायचं. पण मध्ये 1 वर्ष होतं आणि त्यामध्ये त्यांना UPSCची पण तयारी करायची होती. आणि मग त्यांनी मुलीला सांगितलं, पास जर झालो तर लाल दिवा आणि नापास झालो तर हातात खुरपं, शेती करावी लागेल. आणि त्यावेळेस ते म्हणायचे की मला पण वाटायचं बायकोला घेऊन पिक्चरला जावं, सोमेश्वरचा धबधबा बघायला जावं. परंतु परत मनात विचार यायचा की जर मी परीक्षा नापास झालो तर सोमेश्वरला मला फुटाणे विकावे लागतील. आणि मग त्यांनी जे आपलं टार्गेट ठरवलेलं होतं त्या टार्गेटवरच त्यांनी फोकस केला. आणि काही मुलं म्हणतात ना आम्ही काय फक्त अभ्यासच करत बसायचा, काय एन्जॉय कधी करायचा आयुष्यामध्ये. फक्त 2-3 वर्ष तुम्हाला झटून एकदम रात्रंदिवस एक करून अभ्यास करावा लागणार आहे. आणि नंतर मग आहेच की तुम्हाला काय आयुष्यात एन्जॉय करायचं ते करा. परंतु स्पर्धा परीक्षांच्या वेळेस तुम्ही इतरत्र कुठल्याही आकर्षणाला बळी पडायचं नाही. आणि आता आपण स्पर्धा परीक्षांमध्ये कोणकोणत्या अडचणी येतात त्याबद्दल बोललो. आता आपण स्पर्धा परीक्षांचे फायदे काय त्यावरती आपण एक नजर टाकूया. तर पहिला असतो आर्थिक स्थैर्य. ते तर प्रत्येक नोकरीमध्ये असतं. चांगला पगार आपल्याला मिळतो आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आणि हा एक फायदा आहे. परंतु हाच जर एक फायदा असता तर UPSCचे टॉपर जे आहेत आता आदित्य श्रीवास्तव यांनी 2.5 लाख रुपये महिना पगाराची नोकरी सोडून IAS कडे का आले ते. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आर्थिक फायदा तर आहेच परंतु काही ना काहीतरी आहे या स्पर्धा परीक्षांमध्ये. म्हणून तर हे लोक की चांगले गल्लत पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत येत आहेत. तर दुसरा फायदा आहे तो म्हणजे पॉवर. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेतून एखाद्या पदावरती जाता तुम्हाला पॉवर मिळालेले असतात आणि त्या पॉवरचा वापर करून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या विभागामध्ये चांगलं काम करू शकता. आणि सगळेच जण आता IAS IPS IFS IRS होतील असं नाही. काही जण ग्रामसेवक पण होतील माझ्यासारखे. तर तिथे पण तुम्ही चांगलं काम करू शकता. तुम्हाला पण तिथे त्या गावचे तुम्ही प्रशासकीय प्रमुख असतात आणि तुम्ही ठरवलं ना तर पूर्ण गावाचा कायापालट करू शकता. म्हणून स्पर्धा परीक्षांमधून फक्त IAS IPSच होतील असं नाही. काही ग्रामसेवक होतील आणि एखाद्या ग्रामसेवकाची तयारी करता करता एखादा BDO पण होईल, डेप्टी CO पण होईल, बरोबर ना. तर त्यामुळे आपण आपले ध्येय ना नेहमी उच्च ठेवायचे, स्वप्न मोठी बघायची. तुम्ही UPSC MPSCचं जर टार्गेट ठेवलं तर तुम्ही क्लास 2 क्लास 1 अधिकारी व्हाल. परंतु तुम्ही आता फक्त ग्रामसेवक किंवा पोलीस भरती एवढंच जर टार्गेट ठेवलं ना तर स्पर्धा खूप वाढलेली आहे. आणि तेवढंच टार्गेट आणि तेवढाच सीमित तुम्ही अभ्यास जर केला ना तर पुढे काही होऊ शकत नाही. त्यामुळे काय करायचं, आपला व्ह्यू जो आहे ना वाढवायचा आणि आपला जेवढा तुम्हाला जास्त म्हणजे तुमच्या स्वप्नांची उंची जेवढी जास्त वाढवता येईल तेवढी वाढवा आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. आणि तेव्हाच कुठे तुम्ही जे तुमचं टार्गेट ठरवलंय ते अचीव करू शकता. आणि तिसरा जो फायदा आहे 3 नंबरचा फायदा आहे तो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. मानसशास्त्रात गरजांचा पिरामिड तुम्ही मोस्लेचा बघितला असेल तर त्यात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत.
आणि त्यानंतर मग शिक्षण, आरोग्य, सामाजिक प्रतिष्ठा, मग नंतर आहे स्वचा शोध, यासारखे जे गरजा त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या पण आपण म्हणजे स्पर्धा परीक्षा दिली ना तुम्ही, एक एक सामाजिक प्रतिष्ठा पण तुम्हाला मिळत असते. पैसे तर सर्वच जण कमावतात हो, परंतु जी एक आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडून, समाजाकडून जे प्रतिष्ठा आपल्याला आपली जी मानसिक गरज आहे ती यामध्ये पूर्ण होत असते. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होता ना, मग कुठलेही असो, वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1, त्यावेळेस ना दूरदूरचे नातेवाईक सुद्धा तुमच्याशी ओळखी वाढवतात. आता जेव्हा भरत आंधळे सरांकडे पोस्ट नव्हती कुठलीही, तर त्यावेळेस कोणी त्यांना ओळख देत नव्हतं. म्हणजे मुलगी तर लांबचाच विषय आहे. आणि जेव्हा ते पास झाले, तेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं, तर तेव्हा पण लांबचे नातेवाईक पण ओळखी काढून आणि सांगायला लागले की आमच्याकडे मुलगी आहे लग्नासाठी. परंतु त्यांनी लग्न आधीच ठरवून टाकलेलं होतं, पण ठरवलेलं लग्न सुद्धा मोडायला लोक तयार झाली की आमच्या मुलीशी लग्न करा. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही चांगलं झटून 2-3 वर्ष अभ्यास केला ना, तर नोकरी पण मिळते आणि चांगले तुम्हाला लाईफ पार्टनर पण मिळते, सामाजिक प्रतिष्ठाही मिळते, आर्थिक स्थैर्य, तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही चांगला राहतो आणि तुम्हाला पावर पण बऱ्याचशा मिळत असतात. तर राजेंद्र भारुड सर म्हणतात की मी एका आयुष्यात 2 आयुष्य जगलो. एक ते पण दोन्ही 2 टोकाचे. एक म्हणजे अत्यंत गरिबी, 2 वेळचे खायचे पण म्हणजे वांदे, आणि दुसरं अत्यंत लक्झरियस लाईफ, लाल दिव्याच्या गाडीत फिरणं. तसंच भरत आंधळे सरांचंही तसंच आहे. 10वी नंतर 10वी कशीबशी पास झाले, 10वी नंतर ITI केला आणि ITIला मी सायकलने ज्या रस्त्याने जात होतो त्याच रस्त्याने मी आता लाल दिव्याच्या गाडीतून फिरतोय. म्हणजे बघा. आणि भरत आंधळे सरांचं मी तुम्हाला सांगते, म्हणजे पास झाले, UPSC झाले, परंतु त्यांनी त्यानंतर पास झाल्यानंतर एक विडा उचलला की मी प्रत्येक खेड्यातील प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात जाईल, प्रत्येक मुलांपर्यंत, आणि त्यांना या स्पर्धा परीक्षांचं मी महत्त्व समजावून सांगेन. आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं सुद्धा. माझे सुद्धा त्यांच्याशी 2दा एका कार्यक्रमामध्ये आमचे म्हणजे सर आम्हाला लेक्चर देण्यासाठी आले होते. त्यावेळेस आम्ही पूर्ण सरांची वाट बघत बसलेलो होतो. आम्हाला सांगितलं होतं की आज भरत आंधळे सर येणार आहे ना. मी जेव्हा क्लासेस करत होती नाशिकमध्ये, तेव्हा भरत आंधळे सरांच्या ऑफिस समोरूनच आमची त्यावेळेस होत होती. त्यावेळेस वाटायचं की एक दिवस आपण या सरांना भेटलं पाहिजे. आणि एक दिवस लेक्चर ठेवलं सरांचं. आम्ही सगळे सरांची वाट बघत होतो आणि समोर स्टेजवरती आमचे सर आणि एक तरुण मुलगा बसलेला होता. दोघं जण गप्पा मारत होते आणि 10-15 मिनिटं झाली आणि सर उभे राहिले आणि ओळख करून द्यायला लागले की हे आहेत भरत आंधळे सर. आम्ही सर्वजण म्हणजे असं आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आम्हाला वाटलं की IRS माणूस येतो म्हणजे सुटबुटात एकदम असं, पण ते एकदम साध्या ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्टमध्ये आणि एकदम साध्या याच्यामध्ये आले आणि आमच्यातलेच एक होऊन ते आमच्याशी बोलू लागले. तर सांगायचा उद्देश हाच आहे की आपण जर स्पर्धा परीक्षा पास झालो तर आपल्या आजूबाजूचे जे बंधू भगिनी आहेत तर त्यांना पण आपण मदत करायची, त्यांना पण या प्रवाहात आणायचंय. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश येईल असं नाही, काहींना अपयश पण येईल, पण किती अपयश आलं तरी पण जिद्द आणि चिकाटी सोडायची नाही. पुन्हा पुन्हा